हाय हॅलो सगळ्यांना। तर माझी तयारी होती माहेरी जायची म्हणजे दिवाळीला। ड्युट्यामुळे आम्हाला काही सुट्ट्या नव्हत्या। नंतर भाऊबीज झाल्यानंतर 2 दिवसांनी सुट्ट्या भेटला। मग इकडे चालू होती पॅकिंग। आम्ही डीमार्ट मधून रात्री छोटंसं सामान आणलं, थोडं शिवांसला स्वेटर वगैरे आणला होता। ती पॅकिंग चालली होती आणि आम्ही जाताना निघालो होतो। तर मला आता व्हिडिओ काढायचा, आता एवढं आवरले तर मग रील्स वगैरे काढून घेतली आणि बस स्टँडवर गेलो। पण बस स्टँडवर खूप वेळ लागणार होता बस यायला। 1-1.5 तास थांबलो होतो आम्ही। पण त्यांची नाही का, त्यांना एवढी सवय नाही बस स्टँडवर थांबायची, म्हणून त्यांनी ठरवलं चला मीच येतो तुम्हाला सोडवायला। म्हणजे आणि सोडवायला ते आल्यानंतर जवळजवळ आलो गावाच्या। नंतर व्हिडिओ आम्ही शूट केला, गावामध्ये एंट्री केली, शिवांशला दाखवत होते हे असं ते तसं। आणि खूप आमच्या इकडे खूप भट्ट्या वगैरे आहेत। इकडे आलेलो होतो घराकडे, तर घरी असं वाटलं की आधी कोणीच नाही आहे। नंतर घर उघडं दिसलं, म्हणलं आहे बाबा कोणीतरी। वडील तर बाहेर गेलेच होते ते प्रचारासाठी। शिवांशला असं भारी वाटत होतं नाही का, खूप दिवस त्याचं घोकणं चालू होतं, वडगावला जायचे खूप असं नाही का घोकत होतं खूप दिवस। आईला अचानक गेटचा आवाज आला, आई बाहेर आली, म्हणजे थांबा तिथं। मग आईने ते काय म्हणतात भाकरी वगैरे घेतली आणि ओवाळून टाकून दिली, सगळ्यांच्याच अंगावर टाकून दिली। आईने का तर लांबून आलेलं असतात ना, मग त्याच्यामुळे आईने तसं केलं। आणि नंतर घरामध्ये गेलं। मी काय त्यांना बोलत नव्हते, आमच्या रस्त्याने थोडेसे भांडणं झाले होते का तर ते अचानक ठरलं की म्हणजे त्यांचं चाललं होतं की नाही यायचं। पप्पा म्हणले 2-4 दिवस राहायचं, म्हणलं तर नको म्हणले आज जाण उद्या। मग कशाला येतं आज जाण उद्या, तर 1 दिवसासाठी नाही परवडत एवढ्या लांब जाणं, आमचं आम्ही जातो। पण बस नाही भेटल्यामुळे ते आलेले। आईचं इकडं चालू होतं करंजा, इकडे नुकती करून आणून ठेवली होती 3.5-4 किलोची। का तर यावर्षी आम्ही बुंदी नाही करायचं ती लाडू नाही करायचं ठरवलं। मग आई नुकती करून आणली होती, शिवायला पण आवडते, मला पण आवडते, आईला पण आवडते। का तर आईला टायफॉइड वगैरे झाला होता, तिला जास्त आवडायचं नाही। एवढं मोठं कढीपत्ता आणून ठेवले त्या चिवड्यासाठी वडिलांनी, आईने सांगितलं आणि लगेच तिने आणून। पुन्हा इकडे यांचं चालू होतं मस्त असं पिक्चर बघणं, हे छान असे पिक्चर बघत होते। पुन्हा इकडे शिवांशनी मी आईला थोड्याशा करंजा करून लागले, चल म्हणलं आता आम्ही पण लागूया तयारीला। का तर ती एकटी करते ना, तिला म्हणलं होतं आता मुली बबी दिदी आल्यावर करू आपण, मुली आल्यावर त्या करता। पण ते तरी पण तिने करायला घातलं। ती म्हणली अगं तुम्ही आले की लगेच कामाला लावू का मी, पण तिने असं घेतलं करायला। आणि मग नंतर सगळ्या करंजा वगैरे लाटून झाल्या, तिने तळून घेतलं। तिने जेवण वगैरे केलं नव्हतं, तिला जेवण म्हणलं तर खूप थोडा वेळ राहिला, म्हणली आता मी स्वयंपाक करते आणि डायरेक्ट जेवण करू। मग काय वरण केलं, बटाट्याची भाजी केली मी, आणि आईने भाकरी का चपात्या केल्या वाटतं रात्री, चपात्या केल्या। मग तिथून पुढे सगळ्यांनी जेवण केले। वडील आले, त्यांना म्हणजे नाही का त्यांना माहित होतं आम्ही आलेलो, पण कधी आलो हे माहित नव्हतं। मग चपात्या वगैरे केले, सगळ्या मस्त असं जेवण केलं। आणि तिकडे एक जे आहेत ना, म्हणजे आई सांगत होती नाही का, आता गावाकडे गेला गप्पा असतात, हे झालं ते झालं, हिचं हे झालं तिचं ते झालं चालू होतं। आणि शिवांश इकडं मशीन खेळत होता, त्याला असं पूर्ण घराचं नाही का नवल लागत होता, तर त्याचं काम चालू होतं मशीन खेळणं। चला बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये काय आहे। इकडे बघा मी तुम्हाला दाखवते त्याचं कसं मशीन खेळतोय तो। का तर वडिलाची मशीन आहे ना, ती खूप जुनी आणि जुना मॉडेल आहे तो, आता त्याचं काहीच भेटत नाही इकडे। नंतर मग शिवांची मशीन वगैरे खेळून झाली, आम्ही करंजा करत होतो, हे दिसलं त्याला करंजाचं साचा, तर तो लगेच आला, म्हणला मम्मी मला पण करंजा करायच्यात। म्हणलं ठीक आहे चल। आणि ती नवीन बॅटरी आहे ना, ती बॅटरी खूप असं फोकस पडते, ती त्याला खेळायची होती। मग त्याने ती पण घेऊन बसला जवळ, ती पण खेळत होता। आणि तो छान असे करंजा केल्या। आणि नंतर त्याचे रील्स पण काढले, मी रील्स काढले, त्याला असं भारी वाटत होतं करंजा करायला। हे बघा कसं स्माइल देते, छान। इकडं चालू होतं आमचं, तर तो आज जा बाहेर जा करत होता। इकडं आलेले होते जे आमचे काका आहेत ना, म्हणजे वडिलाचे मित्र आहेत, ते आले होते पाण्याचा बॉक्स घेऊन। का तर म्हणजे त्याच्या पप्पाला जमत नाही ना, आम्हाला पण आता सवय लागली ना, तिथलं पाणी पिऊ वाटत नाही। तर आईचं तरांचं चालू होतं, म्हणलं त्या काकांना दिला आम्ही खायला, पण नको म्हणले त्या काका, म्हणले आम्ही आत्ताच आलोय। बाप्पू आले नव्हते, ते सांगत होते बापूला यायला उशीर आहे थोडंसं, बापू पाठीमागच थांबले। मग आईने छान अशा खुरपूस करंजा तिळाच्या तळून घेतल्या आणि आम्ही गरमागरम खायला चालू केलं आईकडून। नंतर मस्त असं स्वयंपाक केला आईने पण, आणि आम्ही पण संध्याकाळी सगळ्यांनी जेवण केले। फक्त आता दुसऱ्या दिवशी सगळेजण यायची उत्सुकता लागली होती, कधी येतील असं वाटायचं त्यांना। आम्ही दुसऱ्या दिवशी सारखे त्यांना फोन करायचो, कुठपर्यंत आलात चालूच होतं आमचं, की त्यांना सारखं फोन करून त्रास देणं। मग ते नाही का, आता प्रवासात असल्या चिडते तर नाही का,
फोन उचलायचा का बस बघायच्या, फोन उचलायचा का बस बघायच्या, म्हणून ते सगळ्यांचं असं चालू होतं. आणि ते सगळं सेटअप आम्ही गॅसच्या जवळच केलेले आईला स्वयंपाकाचं. मग संध्याकाळी छान असं स्वयंपाक वगैरे केला. हे बघा मी बटाट्याची भाजी छान 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 केली. पण बटाट्याची भाजी सगळ्यालाच आवडली, आईला पण आवडली. जास्त तिखट नाही ना, आम्हाला तिखट आवडत नाही, पण छान छान अशी केली. चला टट्टा बाय बाय, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. लिंबू पाणी म्हणजे